हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळेजण कसे आहात? सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते। तर आज मी बनवणार आहे मिनी बॅग। माझ्याकडे साडी किनार शिल्लक होती, तर त्याचे मी बघा असे हे करून घेतलेले आहेत, 6 कटिंग करून घेतलेले सेम मापामध्ये। तर ह्याची उंची साधारण मी 9 इंच घेतलेली आहे आणि रुंदी याची आहे 3 ते 3.25 इंच ह्याची रुंदी आहे। तर तुमच्याकडे जशी असेल तशी तुम्ही घेऊ शकता, मेजरमेंट तुमच्या ह्यानी करू शकता, म्हणजे कमी जास्त। तर याची जशी होती तशी मी घेतलेली आहे आणि एवढी शिल्लक होती, त्यामुळे मला 6 तुकडे पाहिजे होते। पुढच्या साईडला 3 आणि मागच्या साईडला बॅक आणि फ्रंटला 3-3 म्हणून। तर हे मी अशा पद्धतीने जोडून घेणार आहे, बघा तुम्हाला दाखवते। तर इथं मी थोडंसं काय केलेलं आहे की म्हणजे डिझाईन व्यवस्थित दिसावी यासाठी जी वरती निळी आणि सिल्वर पट्टी दिसते ना, ते मी जरा थोडीशी हे बघा अशा पद्धतीने जोडून घेतले मध्ये। तर तुम्ही आहे असं जोडून घेतलं ना तुमच्याकडलं तरी चालेल। तर हे अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे। आता बघा हे जे ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, कॅनव्हास आणि हे बघा हे ब्लाऊज पीस होता माझ्याकडे शिल्लक, त्याचाच मी अस्तर म्हणून वापर करणार आहे। तर हे बघा चारी साईडने अशी शिलाई देऊन घ्यायची याला। आता हे बघा दोन्ही भाग मी तयार करून घेतलेले आहेत शिलाई देऊन, कॅनव्हास, अस्तर आणि कापड आपलं। तर आता बेल्ट तयार करून घ्यायचे। तर आता बेल्टसाठी बघा मी इथं घेतलेला आहे हे स्पंज घेतलेला आहे आणि निळ्या कलरचं माझ्याकडे कापड होतं। तर निळा कलर आहे त्यामुळं मी त्याच्यामध्ये निळ्या कलरचे म्हटलं हे करावेत नाही का, हँडल बंद। तर 16 इंच लांबी घेतलेली आहे मी याची। तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कमी जास्त आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि 2.5 इंच याची रुंदी आहे। तर आता बेल्ट तयार करून घेऊया त्याचा आपण। तर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जर घरी अशी साडीतली लेस वगैरे असेल ना, किंवा तुमच्याकडे अशीच म्हणजे आपण ब्लाऊजला वापरायला मोठी लेस असते ना आपल्याकडे, तर तशा लेसची पण तुम्ही करू शकता अशी बॅग तयार घरच्या घरी। अगदी आपण बाहेर जाण्यासाठी नाही का, आपण जेव्हा भाजीला वगैरे जातो तर ह्याच्यामध्ये आपलं पॉकेट वगैरे ठेवू शकतो आरामात। तर हे बघा इथं काय करायचं, आता वरच्या साईडला 2.5 इंचावरती मी इथं खुणा करून घेतलेल्या आहेत बेल्ट जोडण्यासाठी। तर हे बघा अशा पद्धतीने। तर आता इथे काय करायचं आहे, बेल्ट असा ठेवायचा आणि त्याच्यावरती आपण चेन जोडून घ्यायची आहे। आता मी दाखवते ना त्या पद्धतीने, हे बघा अशा पद्धतीने चेन ठेवायची आणि त्याला शिलाई देऊन घ्यायची। तर असे मिनी बॅग आहे ना तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जास्त असेल ना लेस तर मोठ्या साईजमध्ये पण तुम्ही तयार करू शकता। माझ्याकडे एवढीच होती म्हणून त्यामुळं मी या साईजची तयार करून घेतली आहे। तर याच्यामध्ये साधारण आहे ना तुम्ही तुमचा मोबाईल, त्याच्यानंतर तुमच्या पैशाचं पाऊच वगैरे ठेवू शकता, अजून काही सामान असेल तेही ठेवू शकता बाहेर जाताना। तर हे बघा अशा पद्धतीने आता दुसऱ्या साईडला पण आपण जोडून घ्यायचे आणि वरून अशी दापटीप देऊन घ्यायची त्याला, म्हणजे कापडमध्ये अडकत नाही ह्याच्या चेनच्यामध्ये। तर हे दुसऱ्या साईडला पण अशा पद्धतीने जोडून घ्यायचे बघा। तर आता आपण इथं आहे ना रनर अटॅच करून घेऊया। तर बघा रनर मी फिक्स करून घेतलेला आहे। आता ह्या तिन्ही बाजूला शिलाई देऊन घ्यायची आहे। खूप कमी वेळात होती ही बॅग आणि तुम्हाला नक्कीच आवडेल। बऱ्याच आपल्या साडीतल्या किनाऱ्या वगैरे आपल्याकडे शिल्लक असतात, साडीचे कपडे भरपूर शिल्लक असतात आपल्याकडे। तर असे जर असेल ना, किंवा ब्लाऊज पीसमधले पण आपल्याकडे बघा काय काय यांना लेस नाही आवडत लावलेली, तर त्याचा पण तुम्ही वापर करून अशा पद्धतीने बॅग तयार करू शकता। तर हे बघा असे इथं आहे ना 1.5 इंचावरती खुणा करून आहे ना हे कट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मी दाखवते ना त्या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची। तर हे बघा हे असं पकडायचं आणि इथं असं पकडल्यानंतर ना अशा पद्धतीने इथं शिलाई देऊन घ्यायची, हे दाखवते मी तसं। तर दोन्ही साईडला अशाच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे। तर तुम्हाला अशी बॅग नक्कीच आवडेल आणि तुम्ही जर आहे ना म्हणजे शिलाईकाम करत असाल ना, तर असं नवीन नवीन नाही का तुम्हाला पण काय ट्राय करायला नक्कीच आवडेल। तर ज्याला शिलाईकाम आवडतं ना त्याला असं वाटतंच की नवीन काय 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 म्हणजे आपल्याकडे कापड शिल्लक आहे त्याचा काहीतरी उपयोग करावा। तर हे दुसऱ्या साईडला पण अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हे बघा दोन्ही साईडला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपण हे म्हणजे ओपन साईड दिसते ना ही शिलाई घेतलेली, तर ते बघा धागे दिसतात ना, त्यासाठी अशी पायपिंग करून घ्यायची, म्हणजे कसा बॅगला आतून लुक छान येतो। आपण जे सामान ठेवतो ना त्यात धागे वगैरे अडकत नाहीत। तर फायनल लुक तुम्ही बघू शकता, बॅग किती सुंदर झालेली आहे बघा। फक्त घरात शिल्लक असलेल्या साडीच्या किनारीपासून आपण एवढी सुंदर बॅग तयार करू शकतो। तर माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।